हॅलो नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल। आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल। तिथं आमची आजी आले भेटायला आम्हाला। थांब की ग पिल्लू, अगं थांब ग पडशील इकडे। राजनंदिनी तर एक ठिकाणी अजिबात बसत नाही। कशी बसेल म्हणा, मामाच्या घरची हवा लागली। मामाच्या घरची हवा लागली, मामाच्या घरची हवा लागल्यामुळे ती एका ठिकाणी नाही बसत। आणि आमची मम्मी, मला हे सांगू वाटलं स्पेशली, आत मी गेले पाणी प्यायला, राजनंदिनी येऊन उभारली माझ्या मागे रडत मला घे म्हणून। आणि मग बघतोय तर काय आमची मम्मी गाळणीनं चहा गाळत नव्हती, खिसणी असते ना छोटी खिसणी, ती खिसणी झाली तिच्या आलं किसून टाकलो आणि लक्षात नाही ते आलं किसून चहामध्ये टाकली होती ना, ती खिसणी घेऊन त्या खिसणीवर चहा उतार लागले मम्मी। राजनंदिनी झोपली आता। धनश्री म्हणजे हाऊस क्वीन तुमच्या लाडक्या येतील थोड्या वेळामध्ये। आणि मम्मीची चालू आहे तयारी, तिच्यासाठी आता काहीतरी जेवण वगैरे करायचं, आल्या तिला भूक लागणार म्हणून मम्मीची गडबड चालू आहे सगळी। आणि राजनंदिनीला जस्ट झोपवलं आहे, आता मी फ्रेश होणार। तर ती पण आता 4-5 दिवस आहे, त्यानंतर जीजू आणि आरवसुद्धा येतील 1-2 दिवसामध्ये। सो 5-6 दिवस आता मस्त जातील इथून पुढे। आणि त्याच्यानंतर रक्षाबंधन करून जायचा विचार आहे रिटर्न लवकर, कारण नरेंद्र पण येतील तिकडून। कालच गेले ते थायलंडला। आणि सकाळी मी झोपले होते, त्यांचे 5-6 मिस कॉल येऊन गेले व्हिडिओ कॉल, आणि फोन सायलेंट होता, राजनंदिनीच्या जवळ असल्यामुळे ना सायलेंटवरती असतो फोन, त्यामुळे मला ते उचलता नाही आला त्यांचा कॉल। मेसेज मिळाला की ते आता बँकॉकमध्ये पोहोचले आहेत। आणि आता चालली आहे गडबड सगळी। एक छोटूसा पिंपल आला आहे मला, ॲक्च्युली मी त्याला हे केलं नव्हतं, पण नंतर खूप वेळ म्हणजे 2 दिवस झाले मी त्याला अजिबात टच केलेलं नव्हतं, काय नाही। तर आज सकाळी मग मी म्हटलं की ठीक आहे, आपण त्यातलं जे काही असेल ते बाहेर काढूयात म्हणून मी त्याला स्क्वीज केलेलं आहे। आणि हा कशामुळे आला माहिती आहे का, की मी गेल्या आठवड्यामध्ये आईस्क्रीम खाल्लेला, आणि खूपच दिवसांनी खाल्लेल्यामुळे मी भरपूर आईस्क्रीम खाल्ला, त्यामुळे तो पिंपल आलेला आहे। गोडसुद्धा खाणं झालं। आता गावी आले मी कंट्रोल करते, आता घरात खायला गोड वगैरे आहे, पण तरी मी खूप कंट्रोल करते स्वतःला खाण्यापासून। आता 2-4 दिवस आहेत, त्यात पण थोडंफार खाणं होईलच। मम्मीला मी आल्यापासून म्हणते की मी उद्यापासून डाएट करणार, उद्यापासून डाएट मी कंटिन्यू करणार आहे, बट ते होत नाही, कारण इकडे आल्यावर काही ना काही होतेच। मम्मी हा थोडं खा, किंवा मग आता बहिणाबाई आल्या की इकडं तिकडं थोडंफार होतंच खाणं आमचं, काहीतरी पोळ्या होतील काय होतील। त्यामुळे मी ठरवलं इथं आहे तोपर्यंत थोडं लिमिटेड खायचं, पण खायचं। तिकडे गेल्यावर परत सुरू करणार आहे डाएट, कारण स्पेशल कारण आहे, आत्ता सांगत नाही, म्हणजे आत्ता सांगू शकत नाही मी, म्हणून ते काही दिवसांनी सांगेन तुम्हाला। तर त्यासाठी थोडंसं अजून फिट व्हायचं आहे मला, तर डाएट कोल्हापूरला गेल्यावर पुन्हा कंटिन्यू करणार आहे। हे रक्षाबंधनापर्यंत गेलं तर बरं होईल असं वाटते। अजून एक 4 दिवस आहेत, बघू त्याच्यावरती काहीतरी उपाय करते। अजून एक महत्त्वाची गोष्ट मला शेअर करायची होती पिगमेंटेशन विषयी। बऱ्याचदा मला विचारण्यात येतं की पिगमेंटेशनचं काय केलं, कसं घालवलं। तर पिगमेंटेशन मी अजून माझं पूर्ण केलेलं नाही आहे, तुम्हाला तर व्हिडिओमध्ये दिसतंच। ॲक्टिव्ह सिरम्स जे असतात ज्याच्यामुळे मी ते घालू शकते, तर मी डॉक्टरांकडे जाऊन आले, तर ते पण म्हणले की जोपर्यंत तुम्ही फिडिंग करताय बाळाला तोपर्यंत ते सिरम्स वगैरे तुम्ही यूज नाही करू शकत, कारण त्याच्यामुळे बाळावरती परिणाम होऊ शकतो, म्हणून मी ते अजून नाही काही यूज केलेलं। आता हे जे काय आहे ते डाएट वगैरे, विटॅमिन्सची जी काही कमतरता आहे बॉडीमध्ये, तर त्याच्यामुळे जोपर्यंत फिडिंग स्टॉप नाही करत तोपर्यंत हे असंच राहणार आहे, हळूहळू कमी होईल। तर त्याच्यानंतर मग एकदा फिडिंग स्टॉप केलं की मग ॲक्टिव्ह सिरम्स वगैरे यूज करून मी ते घालू शकते। सध्या तर काही यूज नाही करता येत त्याच्यासाठी मला। हे बघ मला पावडर लावली बघ कुठं गालाला, हे बघ। तर चटणीची रेसिपी तुम्ही मागितली होती, तर तीच दाखवते तुम्हाला। काय आहे ग मासाहेब, इथे हे खोबरं, ओलं, मिरची, लसूण आणि कोथिंबीर। आता ही तेलामध्ये भाजून घेणार। इकडे मासाहेबांच्या भाकऱ्या चालू आहेत। आज भाजी काय केली माताश्री? घेवड्या वरण। हे तेलामध्ये सगळं असं भाजून घ्यायचं, भाजूनच ना ग, उडते लसूण, लांब उभारी आपण, लसूण उडते म्हणे, तडतड।
राजनंदिनीची माझी आंघोळ झालेली आहे. आता तिची माऊ आंघोळीला गेली आहे. पिलू हे पूस माझ्या गालाचं. राजनंदिनी गालाचं पूस माझ्या. ते गालाला काय लावलंयस? तुझ्या नाही माझ्या गालाला. आ काय आ. जळली. लांबच उभारूयात आपण. हे असं परतवून घ्यायचं एक 5 मिनिटं. 5 मिनिटं 2-3 मिनिटं. 2-3 मिनिटं. खोबरं जर असं होतं मी खाताना म्हणजे कच्चायला असं करते. मिरची हे भाजलं की खोबरं 2-3 मिनिटं परतवून घ्यायचं असं. बाळा काय हे रिमोट खराब करून टाकताय तू आणि आरव दादा. घे ते घे घे रिमोट घे. बघा घे रिमोट रिमोट घे रिमोट घे. का ग बाळा. आता हे सगळं काढून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. ओके याच्यात थोडीशी मीठ चवीनुसार टाकायचं. अरे काय चालू बाळ तुझं. मुद्दाम करतेस काय. आता थोडस गार झाल्यावरती मिक्सरला याची पेस्ट करून घ्यायची. पेस्ट म्हणजे अगदी मीठ थोडंसं टाकायचं वेळेसारखं. ओके पेस्ट करून घ्यायची. नॉर्मलच चटणी आहे अगदी काय विशेष वेगळं काय नाही आहे. त्याच्यामध्ये तूप जर घातलं तुम्ही तर आम्हाला आवडतं. तिच्या आनंदासाठी माऊने आपल्या आणलेल्या साड्या बघूया. चला चला कुठं आहेत साड्या आमच्या. कुठं आहेत साड्या. बस इथं बस. आता आज दिवसभर माऊ सांभाळणार बाबा. आज मम्मा झोपणार. सोना सोना काय लाजा लागले का काय. ताप आहे काय. नाही गाल थंड वाटायला. मान जरा जरासं टाकवा तापाचा. नाही पाहिजे नवीन आता. गाल कुठेत गाल. गाल कुठेत पिल्लूचे. गाल 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 नाक आहे ते. माझ्या गालाचं पूस म्हणताना आता स्वतःच्या गालाला हात लावायला लागले. नाक कुठे आहे. नाक राजनंदिनीचं नाक कुठे आहे. इथे 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 नाक आहे. तर ही आहे चटणी तयार. याच्यावर सुंदर असं तूप घालायचं. टेस्टी टेस्टी. हिअर इज रबडी. माऊनं काय काय आणलंय पिल्लूला. नीता माऊनं तुझ्यासाठी सिलेक्ट केलेला ड्रेस आहे. बेल्ट पण आहे पिल्लू. हे ड्रेस वा बेल्ट. हे ड्रेस जेव्हा दाखवत होतीस ना कुठनं घेतलंस हे काही ना पेपर मिळते तिथे ते 1-2-3 अजून दाखवलेली. कसले छान वाटत होते ड्रेस. ते सेम पॅटर्न होते म्हणून नीता म्हणाली हे असं एक पॅटर्न लिहिलो. छान आहे. तुलाच आहे ते. बाई फाडती खराब करशील ते. सोड गंडे. हे भारी आहे ड्रेस. मस्त आहे. सिंपल चकमकीत ड्रेस आहे आमच्या बाळाला. आणि हे पण आहे पिल्लू. हे बघ हे घ्या. हे बघ क्लिप्स. बेल्ट पण आहे नव्हे सोबत. क्लिप्स केस कुठे बाळ. टकलू झालंय तुमचं. नंतर काढतो मला. राजनंदिनीची स्पेशल उशी. राजनंदिनीला आलेलं गिफ्ट. टमाटर बडे मजेदार. टमाटर बडे मजेदार. कोणी कोण दिलंय. कोणी हे कोण. वाव कसलं भारी आहे. राजनंदिनी. ही कोण. ही माझी राजनंदिनी बाई. माझी 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 राजनंदिनी. कोणाची. इथे खातो मी. इथे खातो. वाव कोण कोण पाठवलंय. ते द फेरी. हा 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 त्यांनी होय. मस्त ग भारी आहे. आवडलं पिल्लूला. देखो साड़ियाँ.
ते तो अलग दाखवलंच नव्हतं. घातलं प्लास्टिक मध्ये गुंडाळलं सगळं. आता पिक्चर पाहून झाला, खूप कॉमेडी, खूप हसलो आम्ही पिक्चर बघून. आणि आता काहीतरी खाण्यासाठी म्हणून आलोय, बघू काय खायचं ते काय प्लॅन नाही आहे. इकडे या, ते ऑर्डर करा आधी, नंतर बघूया. हे बिटा कुणी गेली तुला पण होय क्लीन. नाही झोपत, आम्हाला जाम झोप आली. आम्ही आता येऊन जवळजवळ तास दीड तास झाला, फ्रेश होऊन आता झोपायचं म्हणतोय. पण राजनंदिनी खेळत बसली, कारण तिची छान झोप झाली. होय, मूवीमध्ये पण झोपली होती ती, त्यानंतर गाडीतून येताना पण झोपलेली. आणि आता फुल एनर्जी आहे त्याच्यात. पण आम्हाला जाम झोप आली. राजनंदिनी इकडे बाय, अगं बाई इकडे पडली. इकडे हळू 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 हळू. बाय बाय करा, गुड नाईट कर. गुड नाईट, गुड नाईट. चलो बाय बाय. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.